बस 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 बस. एका परत काळजी बघा मे मध्ये मिळते. हे मोहर इलो परत. म्हणजे याचे काज काढून झाले आणि परत त्याच्यावरती फवारणी केल्यानंतर परत मोहर इलो. नमस्कार मित्रांनो, मी शैलू मिस्त्री SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, आता मी असे माझ्याच गावात हरकुळ खुर्द या गावात, आणि सध्या दिवस तुमका माहित आहे, सध्या सीझन चाललो होतो काजूचो, आणि मेन म्हणजे तो ओल्या काजूचो. सध्या ओल्या काजू मार्केटमध्ये 1000, 1200, 1400 असे रेट आहेत. आणि पण ह्यो काजू कशा प्रकारे काढलो जाता, त्यानंतर तो कशा प्रकारे सोललो जाता, हे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल दुसऱ्या व्हिडिओवरती. पण ह्या व्हिडिओवरती अजून तगत मी म्हणजे माझ्या चॅनलवरती अजून तगत अपलोड केलेलं नाही. चला तर म्हटला आमच्या घराच्याच बाजू इकडे पाटेकर काका, ते म्हणजेच रासम काका, त्यांची काजूची बाग, आणि ते काजूचा व्यवसाय करतात. म्हणजे हिरव्या कच्च्या काजू आहेत ना, ते सोलतात आणि विकतात. मी गावठणवाडीच्या थोडं वरती पाटेकर काकांकडे गेले बघा, पाठीमागे येतात घर. चला तर मग आता जास्त न बोलता घरी जाऊया. त्यांच्या प्रत्येक ठिकाणी ना त्यांनी कॅमेरे लावून ठेवलेले आहेत चारही साईडीन. जवळजवळ काहीतरी 10-12 कॅमेरे आहेत त्यांच्याकडे, CCTV कॅमेरे. आता काजी घेऊन येलास तुम्ही आणलास का ती? आता येतो चाय खाऊन तयार झाली. हां, मग एकट्याने तुम्ही एवढे आणलास काजी काढून? मग आता हे काय करते, परत जातले आणू सगळं दुपारपर्यंत. मित्रांनो, सकाळीच काकाने एवढे सगळे काजी आणल्याने, आणि आता माझ्यासाठी नाही, ते जात त्यांचं कामच आता परत ते काजी काढू. दुपार जागत काढणार ना काजी सगळे, जे काय काढून होतील ते. ओके. आणि काजीची झाडं त्यांच्या पाठीमागेच आहेत, त्याच्यामुळे लांब जाऊ काही नकोच ना. आतंकवादी येईल तोंडाक मासला. आता कोण ओळखणार नाही. तर हे सगळे बाडले आहेत, त्या बाडलेत भरणार आणि तकडे नेऊन ओतणार, आणि त्यासाठी ती काकी गोळा करता काजी. या कधी येईल गे तू? सकाळपासून व्हायचं काय? 8:30 होता. मी ही येतात ती तुमच्यासोबत अजून एक. हां, मी पहिल्यांदाच बघतोय का काय? हा, खायची तू? मी सुतारवाडीतलो. हा, कोण श्यामा? हा, अच्छा. मग तू भटवाडीत नाही तर? अशा प्रकारे काठीने तयार झालेली बोंड. म्हणजे हिरवे काजी काढणार नाही ती? हिरव्यावरती कायला ठेवायच्या. काही ज्या मोठ्या आहेत, हा 7 नंबरच्या, त्यांचे ओले घर काढण्यासाठी आम्ही. ही आता 7 नंबर नाही ना? नाही, ही 4 नंबर आहे. हा, मग तिचे ते पिकूक ठेवणार. ते पिकलेले काढणार. अच्छा. आणि ही 7 नंबर म्हणजे हिचे हिरवे काढणार. ही 7 नंबर, ही 4 नंबर. पण काज मोठी आहे हो. ही काच कशी नाही धरली या की आताशी मोहरता? बहुतेक 75% संपलेलं आहे. अच्छा, म्हणजे काढून झालेले ते. हा, 75% संपलेले आहेत. हे आता सेकंड राऊंड मध्ये झालेले आहेत. मस्त. ही का 7 नंबर म्हणतात? मोठी आहे ना. याला आता बाजारामध्ये 130 रुपये, 135 रुपये दर आहे बाजारात. हे जे लाल बोंड सगळे इकडे फिरायचे, तर ही लाल बोंड दिसत ना, ही सगळी. आणि मी आता 4 नंबर आहेत. हा, बारीक मार्केटमध्ये दरही कमी आहे, पण त्याचं पीक जास्त येतं. अच्छा, हा, लहान काच खूप धरतात. याचं पीक जास्त, टोटल हिशोब काढला की नाही तर ही परवडते. आणि नुसता बाजार भावाचा आकडा ऐकला ना, हा तर मग ही बरी वाटतात. तर माका सांगा का, एकूण किती काजू आहेत तुमच्याकडे? किती झाडं आहेत? 1500 झाडं आहेत माझ्याकडे. 1500? हां, एवढी लावलास तरी कधी? लावली 1916 लावली थोडी, 17 लावली थोडी. त्याच्यातली एकदा मध्येच जंगलात आग लागली, त्यात बरीचशी मेली. परत एक 18 लावली. म्हणजे 18 पासूनची काही तयार आहे. आणि 20 पासून आम्हाला उत्पन्न द्यायला लागलं. पहिले 15 लावल्या ना, त्या 20 पासून उत्पन्न द्यायला लागलं. तिथपासून आम्ही. तुमच्या डोक्यात दिला की काजूची झाडात लावायची?
सहज असं म्हटलं खराब होतं रे का ते आपल्याला रिटायरमेंटचं हे करण्यासाठी उद्योग काहीतरी करायचा, फक्त झाड. स्वयंरोजगार. ही साधारण कितपर्यंत आहेत? ही 8 एकरात होती 8 एकरात. हां पूर्णपणे. आणि त्याच्या पुढे मग 5 एकरला 350 हे आहे मिरगिल दाखव. तरी धरून 2 महिने झाले ना काय हो? पहिली सुरुवातीचा काल 25 डिसेंबरला काढली 25 डिसेंबर ओली गाज. ओली गाज. हां आणि तिथपासून मग पिकणे हम्म, हम्म. नाही काय तर दर दिवशी मी 3000 म्हणजे साधारणतः 3 किलो म्हणजे साधारणतः 3-3.5 हजाराचे रोजगार मी विकतो. ते पण काढून सोलून काढून सोडून किलोवर? किलोवर विकतोच म्हणजे ठरलेच आहेत. 3.5 आणि जेवढे काढतो हा, हा. लेबर कमी मिळतात तेवढे सगळे खपवतो. कणकवली मार्केटला, कणकवली मार्केटला गेले, फ्रान्सला गेले, अमेरिकेला गेले, नंतर तैवानला गेले, जपानला गेले, 5 देशांका यंदा गेले. गेल्या वर्षी 8-9 देशांका गेलेले. आता मी इलय ते सगळे काजी तुमका दिसतात ती झाडा ना, हा. त्या झाडांवरती काजी नाही. ते काजी का नाही तर बहुतेक काजी 75% काढूनच झालं. काढूनच झाले आहेत. आता सगळं आमच्या कारण गणपतीला- सगळ्यात लवकर ही काजी हा, धरतं हा. 7 नंबर असल्यामुळे. हो ते 25 साधारणतः डिसेंबरला पक्व होतात. हा, हा. सुरुवात कधी पडते म्हणतात ऑगस्ट मध्ये फळ पडतात. लावणी आमची झाली की बोलायला की मोहर असतो. अच्छा, मग काय फवारणी बिवारणी नाही सगळा? नाही हा फवारणी पहिली सुरुवातीला म्हणजे ऑगस्ट मध्ये पहिली फवारणी करतो मी टॉनिकची. हम्म. त्याच्यानंतर 1 महिन्यात दुसरी फवारणी. अति पाऊस होतो त्या पानावर बुरशी येतो. हम्म. बुरशी आल्यामुळे श्वासोश्वास क्रियेला अडथळा होतो, त्यामुळे वाढ होत नाही. म्हणून ते बुरशीचं एक औषध असतं ता एक मारतास. ते मारतो. नंतर मग ह्याच्यासाठी ताकद त्यांना येण्यासाठी मुळात युरिया. बीजामृत घालतो. बीजामृत घातला ना की साधारणतः सप्टेंबरमध्ये मोहर दिसायला लागतो. कोण कोण खत पण टाकतात ना आपलं ता याचा? नाही नाही. मी फक्त लिंब पेंड, लिंब गोळे हे नैसर्गिक नॅचरल खत घालतो. बाकीची खतं मी घालत नाही. त्यामुळे माझे का जर तुम्ही जर खाल्लात तर तो परत मागणार आहे, याला चव चांगली आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा गणपतीला पण आम्ही वर पानांवर टॉनिक मारणार. गणपती परत जीवामृत पावसात? हा म्हणजे परत बुरशी जाते ना त्या लावायची. हा, हा. गणपतीला मोहर सुरू होतो कुठे कुठे कुठे. म्हणजे खूप मेहनत आहे हा, याच्यासाठी. म्हणजे एका सलग मिळतात. त्याच्यानंतर गणपतीपासून हा. त्याच्या खालचं रान मारत राहायला पाहिजे. अच्छा, म्हणजे चुकून काय आग बिग लाग? तुरुंग हे जे असतं ना ते मारलेलं आहे सगळं. हा, हे रान मारलेलं आहे मारलेलं आहे मशीन. सगळं. आता हे जवळजवळ 5-6 फूट उंच येते. हो एवढा तरी उंच येतात माहिती आहे? मी ठेवतच नाही. जरा ढोपर बसायला माझं कामच तर सकाळी उठणे, 11 वाजेपर्यंत मारणे, घरी जाणे, आराम करणे, संध्याकाळी 1-1.5 तास. आणि सगळ्यासाठीच बरा, आगीपासून तर जास्त बरा. आगीसाठी संपूर्ण बागेच्या भोवताली मी 2 फूट रुंदीचा आणि 2 फूट खोलीचा चर मारलेला आहे. आणि सरायवर त्या चरात गवत आलं ते जाळायचं की मग पुढे त्याच्यामुळे जळण्याचा धोका कमी असतो. तेच मेन आहे. वृद्धापकाळात आपली व्यायामच्या ऐवजी शेतात काम करायचं. अगदी सहज उभ्याने करण्यासारखं हे काम आहे. मोठं कष्टाचं काम नाही. कष्टाचं काम दिनमध्ये खत घालते, फक्त 4 बायका बोलवायची, माणसं बोलायची, काढून घ्यायचं आणि त्याच्या भोवताली त्या झाडांभोवताली फक्त फिरत बघत राहायचं. कुठे कीड येते तिची पानं खुंटून टाकायला पाहिजे, त्या किडीवर फवारणी करायला पाहिजे. तरी आता यावर्षी किती झाडं लावलास? यावर्षी मी काजूची झाडं लावली नाहीत. यावर्षी मी 1000 ते 3500 निलगिरी लावली. निलगिरीची बाग केली तिथे. म्हणजे कोणती? त्याच्या खाली माझा मिरी प्रकल्प करायचा. प्रत्येक झाडाच्या खाली मिरी प्लॅन्ट येणार. म्हणजे साधारणतः 300-350 किलो मिरी माका मिळाक होय असं अंदाज. अच्छा. आणि बांबू लावलेला. तर यावर्षी माझी 150 काजींची जागा लागवड तिकडे त्या घराकडे. म्हणजे यावर्षी तुम्ही लागवड आणि यावर्षी करतालाच लागवड? हो 150 काजी ऑर्डर दिलेली. कारण मान दुखत असत ना वर काढ. वरती काटीन सुद्धा कशी पाडतात ती. आपण वर काटीन जर तेवढाच बोंड काढतात, कारण ओली गाज पडता नाही. मग बरोबर ती मापात बरोबर घालायला सगळं जपायचं लागतं. त्याच्यात ती आमची पटरीन हुशार. तरी वर्षाचे 12 महिने काम चालू असतं ना? जवळजवळ वर्षाचे 12 महिने. मोठ्या कष्टाचं काम नाही, पण त्या बागेत लक्ष ठेवून राहायला पाहिजे. काय नाही हे काढलेलं काही आता पिकलेलं सगळ्या
फॅक्टरीत द्यायच्या. डायरेक्ट फॅक्टरी घेत देतात. हो, आणि ते घर विकू शकतो. मी गेल्या वर्षी दुसरा एक प्रकार आहे नवीन कसा, म्हणजे ओले काजू काढायच्या, ते घर काढायचे ओले, आणि तसे ते टरफला सकट सुकवायचे, आणि सुकले की नाही की त्याला श्रावणामध्ये 2000 रुपये किलोचा दर आहे मुंबईत. हा, सुकलेल्या काजूंका गेल्या वर्षी मी 50 किलो सुकलेले काजू मुंबईला विकले 2000 रुपये किलो. लाखभर रुपये झाले. सोन्याचा दर झाला ना. 2000 रुपये किलो मध्ये झाला काय. मग ते ओले आता सुद्धा ओल्या घरात दर कमी नाही. 1400 रुपयांनी मी विकले. आता मार्केट जरा कमी झाला, आता 1000 रुपये झाला. मी याला पाठवले काल ते मस्कदला, ते 5 रुपयाने एक गड, म्हणजे साधारणतः 2-2.5 किलो बसतात ते. अच्छा, म्हणजे तसा म्हटलंस तर मेहनत केलास तर खूप, म्हणजे काजू कमी मेहनतीमध्ये याचं उत्पन्न चांगलं आहे. फक्त काय हवामानाचा अंदाज असायला पाहिजे. हवामान एखाद्या वर्षी खराब झालं तर, पण जर आपण फवारणी सगळ्या केल्या तर वातावरणात सुद्धा काय परिणाम होता याच्यात तुका काय वाटतं का? नाही, कारण आता आपल्या कॅमेऱ्यात नाही इंका दिसत नाही, कारण हे काजी सगळे काढून झालेले आहेत म्हणून इंका वाटत नाही. सीजन संपतच दिला. परत काजी बघा मे मध्ये मिळते. हे मोहर इलो परत, म्हणजे याचे काज काढून झाले आणि परत त्याच्यावरती फवारणी केल्यानंतर परत मोहर इलो. मग ह्याचे काजी परत ते मिळणार. आपलं काहीतरी कोकरात येते बराच काहीतरी म्हणतात, पालेकाज असं म्हणतात. हा, पालेकाज काहीतरी सगळ्या कमी येते, कमी धरते, कमी धरतं. आणि त्यामुळे त्या काजी खूप मोठे असतात. हा मस्त असतात. कारण हवं ते घटक त्यांना लगेच भेटतात. आणि तेच काय पालेकाजी मी सुकवतो. तेच पालेकाजी सुकवणार आणि नंतर ती मुंबईला नाही पाहिजे. अच्छा, काय नुसतं एकदा व्हॉट्सअपवर बघितलं की लोक ऑर्डर, आम्ही आता कुठे कोणाच्या घरी कोणाला विचारायला जात नाही. पण रोज 4 किलो 5 किलो गहू काजू आमच्या घरी जातात. आता बघूया काढतात ना तिकडे. आणि मित्रांनो त्यासाठी गेल्यापासून किती जण आहात तुमच्याकडे आता कामात? 3-4 जण आहात ना? 4 माणसं असतात. 4 माणसं आहेत आणि 4-5 माणसं, म्हणजे 5-6 जण काजी काढू कत तरी 2-3 महिने झाले काढतात. आणि वाटतं काच काढणं पण एवढा सोप्या नाही. सोपी आहे पण त्या नुसता वरती बघत राहणं मान पण दुखत असत तेवढी. हा, काकीची दुखता ना. आणि आता फक्त ही सुके बारकी काजी काढता, ओले काजी कधी काढणार? हिचा हात बसला हो एकदम परफेक्ट. 5 वर्ष झाली. काय 5 वर्ष झाली. 5 वर्ष काजीच काढता? काजूचा सीजन सुरू झाला. नोकरी बघून त्याचा राहतो तरी उन्हात फिरायची आगे उलट बरा या. दुपारी 11 वाजता थंड. हा, मग चिकन चहा बरोबर हात भरून खाऊ का. म्हणजे चांगली सोय असतात त्यांची. काय करणार, देवदार लागतो ना. अगे मुंबई गेलास ना तर नोकरी सपा म्हणजे 60 वर्ष आली का तू डॉक्टराक पैसे घालते ना सगळे. नाही हो, माझ्या बरोबरचे जे मुंबई गेले की ना, काय माझ्या बरोबरचे मित्र मुंबई गेले ना, हा, ते सगळे आता काठी टेकतात. आणि मी अजून 50 किलोचा वजा घेऊन घराकडे जाते काजी. तुमचा आता एज किती आहे? माझा रनिंग 75. 75. वापत आहे हो. मला तसं वाटत नाही. हो, अजून 5 वर्षांनी 80 होताला. 5 वर्षांनी बाजूत असतं रे. काय हो. हो, त्यांचा काम म्हणून आमका तरी ह्या काम गावता. मापसा वय होऊन दे म्हणतात. अजून 150 वर्ष जागा दे. एवढं उत्पन्न दुसरीकडे कुठेही नाही आणि कमी खर्चामध्ये. आता आपण भात म्हटलं, आपल्याकडे भात पिकत नाही, लोक भाताला कोण तयार नसतात करायला. पण मी स्वतः गावात सगळ्यात जास्त 135 किलो भात पेरलं
35 किलो. किलो हां. आणि त्याच्यापैकी मी 20 टन भात खरेदी विक्री संघाला विकलं आणि 20 टनाची तांदूळ करून आणले. 20 टनची तांदूळ 50 रुपये किलोप्रमाणे 500 किलो तांदूळ विकले. आणि माझ्या कुटुंबाला म्हणजे 3 माझी विराड आहे, 2 मुलं 3 मुलं, आमचं एक, आणखी मुंबईला 2 बहिणी, या सगळ्यांना लागणारे वर्षाला तांदूळ प्रत्येकाला 100 किलो, म्हणजे ते जवळजवळ 10 म्हणजे 1000 किलो तांदूळ जातात असेच. म्हणजे शेतीत नुकसान नाही आणि स्वतः काही काम करत नाही, सगळं लेबर करून घेतो. पण त्यात आयडिया करतो आम्ही. आता शेतीसाठी आपल्याला माणसं पाहिजेत, मग मी पॉवर मशिनी घेतात लावणी करून द्यायच्या. मग तुझी लावणी केलीस की तू 2 दिवस माझ्याकडे काम येऊन केला. दुसऱ्या भात कापून दिलं, भात कापूची मशीन आहे ती 43 माणसं माझ्याकडे आली. असं करून त्याच्यात ती माणसाने गोळा करतो. यंदा किती 500 किलो मिल मध्ये लावलास? 500 किलो तांदूळ विकून झाले डिसेंबरमध्ये. व्हॉट्सअप लगेच गेले तांदूळ व्हॉट्सअपला? हो, माझी वर्षाहीच गिरायक का ते. आणि दर सुद्धा ठरलेला, जात सुद्धा ठरलेली. ती चिंटू म्हणून जात असली तरी घेत नाही ते. आता माझ्याकडे वाडा कोलम 10 टन भात आहे अजून शिल्लक. ते आता होळी झाली की नेऊन लावायचं, मग आपल्या कुटुंबाला पाहिजे ते ठेवायचं, बाकीचं विकून टाकायचं. अजूनही गिरायक आहेत जवळजवळ 400-500 किलोचे. माझ्याकडे स्वतः कष्ट करण्याची कुवत नाही, दोघातली एक ती आहे. मोहर पण पडताना ना एवढी जपून काढूची लागतात. आता कशी बरोबर ते खाता येईल. तरी असं आता 12 वाजेपर्यंत काढतच राहणार एक वाजे हां, दुपार तक. संध्याकाळी दुपारपर्यंत चालणे आणखी वडाखाली फोडणे. आणि याच्यातले परत काजी तुमका बाजू काढूचे लागतले ना? हो, ना. ता तुमचा काम वाटता वले काजू. हां ह्यो घेऊ काय? हां ह्यो घेऊ काय एक? तर हे बघा त्यांच्या घराच्या बाजूकच आहे, पाठीमागे दिसतं त्यांचं घर हा, म्हणजे बंगलोचा. आणि आता ते नेऊन वतायचे. कोंबडी पण पाळलास का हो? हा होय. दर महिन्यात 500 लागतो. काय? दर महिन्यात 500 रुपये कोंबड्यात मिळत होती. हा इतकं कोंबडी भाडं काय मला जाऊ म्हणत त्याच्यामुळे ना जाऊ खाई खावा ही अशी मान दुखत असते तुझी. तर बाबू हो, मानवर बघताना चढताना वर गावात नसलो की चढव चला, तर तू इलस म्हणून चढत नाही. हा म्हणजे तू झाडावर पण चढत. घालसूनच बाबू गावतो तू हसून मी मुद्दाम चढत नाही. चला तो काळजी ऊन लागता गे. लय लागतं ते. आता तरी नाही बाबू लागत. ह्या टायमाला झाले शपथ दिले ना, तर आता संपले. 8 दिवसाचेच आहेत ना? 8 दिवसाचे पण होते तर उद्या परवा पण सपते, म्हणजे तसेच सपते. आणि नंतर येतले ते आता खूप पालायचे. ते पाल्याचे. हा मग झाला तुमचा काम काय, नंतर फक्त फोडायचे काजी. मग फोडायचा. एकाच जागेवर कशी धरली आहेत बघ. हा हा नवीन धरली आहे ती बाळा. नवीन धरली हा. हो, मध्ये मध्ये मेलो की लावीत ना, हा 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 हा. मग ते नवीन नवीन बारके बारके होत तरी मरतात ना मधी मधी? मरतात मरतात. किती मेले असतील, परत परत लावतो. यासाठी तर सगळा लाल लाल. तुम्ही हिरवी काच पिकी होक दिला असत नसतात माझ्या मध्ये. काढणं झाला आता नाही 12 वाजता 12 काय होतील ते. 12 11:30 तक मग काळजी काढूचे असले, म्हणजे घर काढूचे असले हा. 11:30. म्हणजे ऑर्डर रिली जास्त तर हा, मग 11:30 फक्त हिरवे काढणार. हिरवे काढणार, पिके काढणार, पण मी ह्या गावतील ते हातात. हम्म.
तू फोडतं ना घर काढतं. स्पीड कोणाचं फास्ट आहे घर काढण्यात काय तो बघूया वाय थांब 5 मिनिटाने. मित्रांनो बहुतेक काजी आता हाणून झालेत आणि ते काकीने हाणतात. तर हाणून झालेले अशा प्रकारे शॉर्टिंग करावी लागेल. रॉ मटेरियल आणि ती चांगली काय ती अशी मोडायची इकडे टाकायची रॉ याच्यावर टाकायला. तर तुमका ह्याका तेल लावची गरज नाही ना. हा एक हातात हँडल लावला की नाही हा, हा. ती खराब होत नाही म्हणजे हात पिजू नाही. ह्याच्यात तशी काय करा पकडल्यात पकडायचा आता म्हणजे हात लागत नाही. बरोबर. हिरवी अकडे पिके तकडे बोंडा तिकडे. हा बोंडा इकडे इकडे तिकडे. आणि मित्रांनो ह्या बोंड्यांचं पण नंतर ते काका खत तयार करतात आणि त्याच्यानंतर ते त्याच्यात कॅल्शियम जास्त असतं. हम्म. त्या कॅल्शियम एकामुळे सगळे खराब होऊ शकते. हा जाऊ शकतो. कांद्याच्या पोत्यात कांदा कसं पुसको. मग हा म्हणजे निवडून बाजू काढून टाकतात ना तशा प्रकारचे लक्ष ठेवूनच करू खायला. म्हणजे त्याच्यावर श्रमापेक्षा पोरासारखे हात बोडीत राहावा. हे बघ हे बघ तयार टाकलं. तुमका माणसा बरी भेटली आहेत पण काजी बिजी खा. 8 दिवस इलो ना सांगान गेलो तो म्हणत असेल ना येणार राहुलो खर तसा असता दुसरा कामीला काय मग राहुला. मग एक पिवळा बॉन्ड काढून दे नाही खाते हालू काय पडतले पडली. मित्रांनो काजी काढून सगळी दमली आहेत आणि यासाठी तुम्ही बघता सगळे काजी वेगळे करतात. जे कच्चे म्हणजे हिरवे आहेत ते वेगळे आणि पिके आहेत ते वेगळे. आणि यासाठी फोडूचं काम चालला तर तुमका दाखवते घर कशा प्रकारे फोडलं जातात. तो हे पिशवी कशा ग्लव्ज नाही हातात का की ब्लाऊज फाटतात हां पिशवे तितके फाटत नाही. अच्छा. आणि एक ग्लव्ज याच्यासाठी घालतात कारण त्या काजीचं डीग लागू नये म्हणून. आज काढचे आजचे आज नाही काढायचे हे कालचे आज काढलेले आहेत, मग यांचे काढायचे नाही. नाही उद्या काढायचे त्याचे. कशासाठी पण ते डिंक जास्त असतात जरा डिंक कमी होऊ शकतो. हा म्हणजे एक दिवस ते जरा हळकले काय बावायचे. हा बावले काय जरा डिंक कमी होता. अच्छा. आणि हे कालचे आहेत का काढलेले हे कालचे. म्हणजे कालचे आज फोडायचे. काय काढूचं लागतं हे काय हे काढूचं लागतं मग तो डोळं फोड असं केलं की झालं. परत एक दाखव. तो देठ. ही सीर अच्छा असं केलं की बघू सोपं वाटतं पण पटकन फोडू घ्यायचं नाही ना. ही जुन नंतर ते असे उघडायचे आणि घर काढायचे. फक्त तुम्ही फोडूचं काम करता दोघं जण. बाई उघडतात. अच्छा. हे काय कशाने फोडतात दाखवा. डोमस केलेले हा हे डोमस. अच्छा शिगेपासून बनवलेले आहेत ना हे. मशीन पण आहे ना तुमची. मशीनने फास्ट होता की यांना फास्ट होता की मशीनने कसं प्रत्येक वेग चांगलीच कुठता असा नाही एका बाजूक जातात. अच्छा. मशीनने येईल पण काय. तुम्ही फक्त फोडून देतास आणि यासाठी काकी एकत्र करतात त्यासाठी ते काकी घर काढ. घर काढतात. बघा अशा प्रकारे अख्खं घर निघतात.
हे जरा लहान आहेत काही साईज. हो साईज लहान. 7 नंबर. 7 नंबर नाही आहेत, हे 4 नंबर आहेत. हे 4 नंबर त्यामुळे मोठे आहेत पण तरी पण. काही 7 नंबर आहेत त्याच्यात. हा हा ही एक हा, मिक्स हा, आहेत. मिक्स आहेत. ही एक 7 नंबर आहे. 7 नंबर काच किती मोठी असतं बघा मित्रांनो त्याचं घर. पक्का. भरून टाक. हे कालचे आहेत. हे कालचे आहेत. त्यात गेलं. खायला. त्यासाठी काका जरा खत तयार करतात गुळापासून. तर मी ह्याचं व्हिडिओ नेक्स्ट टाइम नक्की दाखवेन. आता काय दाखवत नाही. जीवामृत कसं बनवायचं. जीवामृत ना. हे सगळं गुळ आहे बघा. ही गुळाची ढेप. मित्रांनो हे बघा ही मशीन पण आहे काच फोडूची. तर सध्या ती वापरत नाही आहे. म्हणजे वापरत आहे कारण हाताने त्यांचे फास्ट फोडून होतं त्याच्यामुळे जास्तही वापरत नाही. तर त्याचं आपण व्हिडिओ नंतर करू. आता नाही. एक सेपरेटच कशा प्रकारे हे काच फोडली जातात. म्हणजे का हिरवी काच कशी फोडतास तुम्ही बघितलास. पण ही हे जर तुमका काजीचे घर हवे असतील तर ते काका कोणत्या नंबरवरती म्हणजे कसा का तुमचा संपर्क कसा साधावा. हा संपर्क हरकुळला संपर्क साधायचा असेल तर 94 220 777 50. 94 220 220 777 50. 50. आणि मी आणि कणकवलीला जर संपर्क साधायचा असेल तर 94 22. कणकवलीला म्हणजे तिकडे पण सेल करतात. आमचा स्टॉक असतो. अच्छा. दुसरं आहे का. होय होय कणकवलीसाठी. हा, कणकवलीसाठी. हा जर मित्रांनो तुमका जर कणकवली जर तिकडे त्या कणकवलीसाठी जर कॉल म्हणजे संपर्क जर साधूचा असतात ना तर किंवा त्याच्यासाठी माल हवा असेल हा वेगळा नंबर हा. नंबर सांगा. 94 22 94 22 63 63 37 25. 37 25. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी नंबर दिलाय त्याच्यावर नक्की बघा. आणि ते आणि बाहेर पाठवतो असं कुरिअरनेच हो, पाठवतात. आम्ही तुम्ही पूर्ण ऍड्रेस द्या आणि गुगल पे पाठवा. किंमत ताबडतोब. सध्या रेट काय आता. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. हो. हा आणि ह्याच्यापूर्वी काय तर मी ऐकलेलं 1200 1400 असं रेट होतं. 1400 रुपये पण तो मी सुरुवातीला डिसेंबर मध्ये 1400 रुपयांनी दिला. पण तो आता बाजारामध्ये मार्केटमध्ये काजूचं प्रमाण वाढल्यामुळे दर कमी झाला. अच्छा अच्छा. सध्याचा दर 1000 रुपये किलो आहे. म्हणजे तुमचं म्हणजे नवीनच म्हणजे स्टार्टिंगला तुमचे काजी धरल्यामुळे ते जरा मार्केटला जास्त होते पण किमती. त्यासाठी त्याची फवारणी वगैरे लवकर केली तर तो लवकर धरतो. आणि बारीक काजूचं काय रेट वेगळं असतात काय. आणि बारीक काजी आहे ना त्याचा 700-800 रुपये आहे किलो. बारीक काजूचं काय. नगावर घेतले तर 300 रुपये 100. नगावर घेतले तर 300 रुपये 100 छोटे. 100 घर छोटे. आणि मोठे कसे नगार देतात काय. 3.5 रुपये. 350 रुपये. 3.5 रुपयाने एक. 3.5 रुपयात एक नग. एक नग. आणि छोटा 3 रुपये. आणि सेकंडा कसे पडतात मग ते. 350 रुपये. 350. आणि हे 300. अच्छा. हे सगळे तुम्ही कुरिअरने पण पाठवू शकता. हो कुरिअरने. कुरिअरचा खर्च एक्स्ट्रा. हा हा मित्रांनो नंबर दिला त्याच्यावरती. 2 किलोला 22 रुपये 25 रुपये खर्च येतो मुंबईला पाठवायचा असेल तर. आणि बघा या वयात ते एवढे मेहनत करतात. तरी त्यांचं वय आता 75 आहे. आणि जर तुमका हवे असतील तर कुरिअरने पण घेऊ शकता. त्यांचा संपर्क साधा दिलेल्या नंबरवरती. धन्यवाद काका आपला वेळ दिल्याबद्दल. यासाठी मित्रांनो काजी सुकत ठेवलेली आहेत. हे बघा
हे सुके काजी आहेत. हे दर दिवशी एवढे सुकवतास? दर दिवशी काय? 2 उन्हाळ्याची हा 2 दिवस ठेवायचे सुकत. म्हणजे बाजारात त्याला 10 रुपये दर जास्त मिळतो. अच्छा ठीक आहे ठीक आहे. मी म्हटलं की सुके असले तर म्हटलं वजन कमी होता ना त्याचा. असं हो, पण पण ते बघून घेतात. चांगले सुकलेले असले तर असं हात घातल्यानंतर खळखळा होईल. हा मग खळखळले नाही ना हा हा पोत्यामध्ये असं हात घालतो ते हा हा आवाज खळखळा होऊन गेला आवाज नाही लो हा तर 10 रुपये कमी करणार. मग ते काय तोंडा घेतो 10 आणि 15. मग खळखळून आवाज दिला तर रेट वाढवणार असे. हे आता वाटतं आजचा दिवस झाला काही. आज सकाळी किती किलो ते असतील अंदाजे? हा 50 किलो आहेत. 70. चला तर मंडळी, असं होतं आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. आणि आता सध्या ऊन पण खूप लागता. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाणी पित राहा. मेन म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत. चला जाऊया घरात.